चित्रपटसृष्टीत सध्या एका मोठ्या कायदेशीर वादाने खळबळ उडवून दिली आहे. वरुण धवनचा आगामी चित्रपट है जवानी तो इश्क होना है प्रदर्शनापूर्वीच एका मोठ्या संकटात सापडला आहे. निर्माते वशू भगनानी यांनी या चित्रपटाचे निर्माते रमेश तौरानी, टिप्स इंडस्ट्रीज आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्यावर तब्बल 400 कोटी रुपयांचा मानहानी आणि कॉपीराईट उल्लंघनाचा दावा ठोकला आहे. वशू भगनानी यांचा असा आरोप आहे की त्यांच्या 1999 सालच्या सुपरहिट बीवी नंबर 1 या चित्रपटातील चुनरी चुनरी आणि इश्क सोना है ही आयकॉनिक गाणी कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय या नवीन चित्रपटात वापरण्यात आली आहेत. या प्रकरणामुळे आता चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या बौद्धिक संपदेचा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असा गैरवापर झाल्यामुळे वशू भगनानी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. निर्मात्यांनी जुन्या गाण्यांचे रिक्रिएटेड व्हर्जन वापरताना मूळ मालकाचे हक्क डावलल्याने हा वाद आता कायदेशीर वळणावर पोहोचला आहे. आता न्यायालय यावर काय निर्णय घेते आणि या वादामुळे चित्रपटाच्या रिलीजवर बंदी येते की दोन्ही बाजू सामोपचाराने मार्ग काढतात याकडे संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले आहे.